त्यांना विचारा कसं वाटलं तुम्हाला कोकण? कसं आहे मित्रांनो, मजेत मी संदेश डिकोलकर, आपलं कोकण गजली या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे जत्रेला. जत्रा म्हणजे माझ्या आजोळची, मालवण तालुक्यामध्ये तिरवडे एक गाव आहे आणि त्या गावची आज जत्रा आहे. आणि त्या जत्रेला तसं जायचं नव्हतं आज, पण काय झालं, माझ्या आज 19 तारीखला माझ्या भावाचा वायवा मिळाला. भावाने माझ्या PhD प्रदान करून डॉक्टरेट त्यांनी पदवी मिळवलेली आहे आणि त्याचं सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून काका म्हणजे अण्णा वगैरे आमचे सगळे दादा वगैरे आम्ही सगळे गावी आलोत. आणि त्यांच्यासोबतच बंटीचा मित्र आलेला आणि खूप क्लोज आहे तो. तर हे बघा, हे समीर धंद्रे. आणि गाव कुठलं तुमचं? पुणे हा त्यांचा गाव आहे. आणि पुण्यामध्ये ही फोककला, जी कोकणातली जी फोककला आहे, आपण त्याला दशावतारी नाट्य म्हणतो. ते दशावतारी नाटक त्याने कधी पाहिलं नव्हतं आणि त्याला खूप बघण्याची उत्सुकता होती. आणि आम्हाला पण त्याला काहीतरी कोकणातलं वेगळे पण दाखवण्याची आमची पण इच्छा होती. तर आज आम्ही त्या तिरवडे गावच्या जत्रेला आम्ही घेऊन जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी त्याला दशावतार कसा असतो, कसं मेकअप करतात, कसं रंगवतात, कशी ॲक्टिंग असते, कशी बोलीभाषा असते, ह्या प्रत्येक गोष्टीचा त्याला अनुभव घ्यायचा होता. आम्ही त्याला सांगितल्यामुळे त्याला त्याची खूप उत्सुकता वाढलेली होती. तर चला, तर आपण आता जत्रेला चाललो आहे आणि जत्रेला जाऊन आल्याच्या नंतर आपण त्याची थोडक्यात इंटरव्ह्यू घेऊया, त्याला कसं वाटलं ते. चला तर मग आधी जत्रेला जाऊया. सर्व गावातले सारखे सारे उभे राहतात. एवढंच नव्हे तर मस्तकावर आहे. होय, गरगरा फिरण्यासाठी तत्पर आहे. आणि या सर्व स्वच्या मुळाशी कारण कोणताच आहे तर भक्त आणि भक्त देवता होय. देव आणि दानवे स्थापत्य बंधुत्वाचं नातं असताना सुद्धा त्या देवतांनी केलं ते काम वेळोवेळी पदोपदी कपटाचं आचरण करून, होय कपटाप्रमाणे आमच्या भोळ्या भाबड्या पूर्वजांचा शेवट केला. पण नाही, हा विरासून स्वस्त लागणार नाही. कारण ज्या देवतांनी कपटाचं आचरण करून आमच्या पूर्वजांना रक्ताच्या थारोळ्यात पाडलं, होय दानव पत्त्यात वैराव्याच्या पंक्तीला बसवलं. त्या साऱ्या देवतांची दानादारून आमच्या पूर्वजांच्या आत्म्याला मला शांती येऊन द्यायची आहे. याच्यासाठी हा माता कोणाचा राजगर्भ करून हा विनाशूर निघाला. होय देवतांपर्यंत काही चांगलं करावं म्हटलं की काळामाचं राडवं वारे नारगाव सर्व
झालो स्वर्ग मृत्यूने प्रकार या प्रयत्नात मी रोड करतोय कसं भेटलं असेल या विश्वात सगळे जागे लावेल आणि दुष्प्रामी मारे लावेल याच्याकडे माझं लक्ष असतं आणि जाता या विश्वाला समजवत आहे अरे हो नारायण नारायण बोलता बोलता तेव्हा या विधानसभापर्यंत आलं तर सांगा बोलता असं करावं बरेच दिवस झाले काही मिळालं नाही इथं संशयाला जागा आहे यायचं असेल तर ये बसायचं असेल तर बस नापेक्षा तुझी मला गरज नाहीये आल्या मार्गानं पुढच्या माघारी जाऊ इच्छितोय आता आलाय यायचं असेल तर ये बसायचं असेल तर बाई घ्यायचं काढतो अरे महाराज याच्या पलीकडे वाद असतात आता इथं आलोय तुला निवडल्याशिवाय तुझ्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय काही नाही कसा काय काय ठरवलंय आता आलोय खरा बस तू आपला शिल्लक ठेवला काय म्हणालास बापुडाचा काम नाही या ठिकाणी बापुडाचं इथं यायचं असेल तर कसं अरे मानानो सन्मानानो आपली मान मर्यादा योग्यता त्याला इथं बोलव त्याला पाठवून मृत्यू लोकात उद्या स्वर्गात अशा तर एकाच वेळी एका दंडात 2 पक्षी मारतात एका हस्तानं केव्हाही टाळी वाजत नसते त्याला 2 हस्तांची गरज असावी लागते पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे यावेळी एक जबाबदारी मी माझ्या बंधूच्या माती सोपवेन पण साम्राज्य करून देणं हे दिसलंय हो दादा हा आपला बंधुराया तारासुर होईल होईल अशा तऱ्हेचा अहंकार आहे याची जाणीव मला झाली होती हे एकसारखे अहंकार होऊन गेले आणि देवतांमध्ये आपल्या वैरी आहेत असा यांचा संबंध आहे पण देवा या विश्वात तुझ्याशिवाय वृक्षाचं एक पर्ण सुद्धा आणू शकत नाही अशा जगाने त्या जगावर काय जनार्दना इथूनच मी सुरुवात केली यात कोणत्याचा रंग भरावा तुझा तू जाणलोय मला मात्र नित्य करून अशा झाली प्रेरित केले मग देवा या माझ्या नाट्याच्या या अखंड ब्रह्मांडाला एकत्र करावा तो म्हणजे या विश्वात सत्य काय असत्य काय या विश्वात सत्य काय असेल तर ते ब्रह्म सत्य जगत मिथ्य जीव ब्रह्मेवर आपला ब्रह्म सत्य असून जगही मिथ्य आणि म्हणून ब्रह्मा जीवाशी निगडीत आहे
या सगळं सत्याचा साक्षात्कार या अखंड प्राणीमातांना व्हावा ही एकच खरी इच्छा होता. आणि व्यर्थ मानवी पाण्यात तू येताना एकटाचा विश्वास जन्माला आहे. जाताना तुला एकट्याला जायचंय. येताना काय दिलाय ते तुला जाताना जायचंय. जाताना तुझ्या पाठशी असेल ते म्हणजे भक्तीचं गाठोडं. भक्तीचं गाठोडं. भक्तीचं गाठोडं. काय आणले येता नमस्कार. नमस्कार, मी समीर धंद्रे. मी पुण्याहून आलेलो आहे. खूप दिवसापासून माझी खूप इच्छा होती कोकणामध्ये जाण्याचं, आणि त्याचं कारण पण असं मिळालं की दादाने सांगितल्याप्रमाणे माझे वर्गमित्र क्लासमेट सुयश डिकवलकर, आता त्यांचे सध्या डॉक्टर सुयश डिकवलकर झालेले आहेत. तर त्यांचे PhD खूप आता परिश्रम करून त्यांनी MSc करत नंतर PhD करत आता डॉक्टरेट मिळवलेली आहे. आणि त्या निमित्ताने मला खूप दिवसापासून इच्छा होती कोकणामध्ये जायची. खूप दिवसामध्ये आमंत्रित करत होते, काहीतरी कारण पाहिजे होतं. त्या कारणानिमित्त आम्ही सगळे कोकणामध्ये आलेलो आहे. आणि जे मी विचार केला होता कोकणामध्ये त्याच्यापेक्षा अप्रतिम कोकणाचं जे सौंदर्य आहे
ते दादांच्या व्हिडिओमध्ये नेहमी बघायचंच. मला खूप इच्छा असायची कधी कोकणामध्ये जायला मिळतंय. थँक्यू. तर त्यानिमित्ताने मी गावी आलो आणि त्याच्यातलं फॅमिलीबरोबर तर मी पहिल्यापासूनच त्यांच्या फॅमिलीमध्ये मिसळलेलोच आहे. गावातलं फॅमिली पण बाकीचे मेंबर पण खूप छान आहेत, खूप सपोर्टिव्ह आहे. एखाद्या माणसाची किती केअरिंग करायची, पाहुणा आले तर एकदम मिसळून जातात त्याच्यामध्ये. थँक्यू. तर खूप प्रेमळ अशी माणसं, आणि कोकणातले बोलतात ना माणसं खूप प्रेमळ असतात. हो. कोकणची माणसं साधी भोळी, तशी साधी भोळी पण आहेत आणि तेवढे प्रेमळ पण आहेत. तशी आमच्याकडे म्हण आहे, कोकणातला माणूस हा फणसासारखा असतो, बाहेरून काटेरी आतून बरोबर गोड आहे. बरोबर. तर त्या सगळ्या याच्यामध्ये आता मी अनुभवतोय. अजूनही मी 2-3 दिवस राहणार आहे. हो. आमचा पुढचा टप्पा दादा ते आणि माझा मित्र सुयश, डॉक्टर सुयश डिकवलकर, जे आता मला खूप त्यांचं जे मी पाहिलेलं नाहीये, फोक कला असतील, गावातील लोककला असतील, मंदिर असतील, समुद्रकिनारी असतील, फोर्ट असतील, असं खूप काही गोष्टी अजून बघायच्यात. कोकणाचं खूप काही एका 2-3 दिवसात तर होणारा नाहीये तो. तर खूप काही गोष्टी आहेत, त्या मी जेवढ्या कमी क्षणामध्ये अनुभवता येईल तेवढे अनुभवेल. आणि त्या निमित्ताने अजून पुढचा आमचा टप्पा बाकी आहे. अजून 2-3 दिवस आहे. पुढचे अजून कुठे कुठे पर्यटन स्थळं वगैरे कोकणातील ते तुम्हाला पाहायला मिळतीलच दादांच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही त्यासाठी टचमध्ये राहा. आणि खूप सारे असं सौंदर्य आणि दादांचं विश्लेषण खूप छान असतं, ते तुम्हाला बघायलाच मिळेल. ठीक आहे, ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, हा असा एक आपला या वर्षीचा 2023 मधला आपण दशावतारी नाट्यप्रयोग आम्ही जाऊ शकलो नाही काय कारणास्तव, पण आज या मित्राच्या संगतीने त्याला दाखवण्याच्या प्रयत्नात आम्ही हा तिरवड्याचा एक दशावतारी नाट्यप्रयोग छोटीशी एक झलक आपण बघितली. जर तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करा, आणि बाजूलाच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन प्रथम तुम्हाला बघता येईल. भेटू अशा पुढच्या वेळेस. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सुखी रहा.